नमस्कार मैत्रिणी, मी संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा इथं आपण डबल बी आणि इथे शेवग्याची शेंग घेतलेली पहा. आता ही डबल बी आणि शेवग्याची शेंगाची भाजी कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगते मैत्रिणी. पाहू शकता अगदी ओला डबल बी हा मस्तपैकी. आणि इथं घेतला आपल्याला सिक्रेट मसाला. हा सिक्रेट मसाला आहे बरं का मैत्रिणी, खरंच खास. लसूण, खोबरं, सफेद तीळ तुम्ही पाहू शकता, ओले धने, कोथिंबीर, कांदा, शेंगदाणे आणि इथं घेतलेत काळे तीळ. म्हणजे एवढं हा घेतलं आहे. हे संपूर्ण सिक्रेट मसाला झाला आपला. चला मग आता हा मसाला आपण अगदी इथं गॅसवर तवा ठेवलेला आहे. तव्यामध्ये अगदी हा छान पद्धतीने आपण परतून घेऊया बा. कांदा टाकून घेतला आहे मैत्रिणी, अगदी छान पद्धतीने. जास्त करपायचा नाही मसाला, काय नाही. आणि इथं टाकले ओलं खोबरं, सुकं बी नाही मैत्रिणी, ओलं खोबरं हे पाहू शकता तुम्ही. आता हे पूर्ण दोन्ही मी टाकलेले आहेत आणि अगदी मस्तपैकी असं परतून घ्यायचं आपल्याला, पाहू शकता तुम्ही. आणि हे बघा आता इथं मी मस्त असा कांदा हलवून घेते. तव्यात थोडंसंच तेल टाकलं, जास्तही तेल टाकायचं नाही आहे, कारण की तव्यात तेल शिल्लक नाही राहिलं पाहिजे मैत्रिणी. पाहू शकता तुम्ही कांदा अगदी छान परतत आला आहे. त्याच्यानंतर लसूण आणि शेंगदाणे आपल्याला ह्या दोन्ही वस्तू टाकून द्यायच्यात. बघा थोडे थोडे शेंगदाणे आहेत. आणि हा संपूर्ण सिक्रेट मसाला जर तुम्ही वापरला ना, पहा मग तुमची भाजी कोणती असू दे, खरंच अगदी हॉटेलसारखी ही भाजी होणार, एवढी भारी होणार. तुम्ही जेवढे मसाले ॲड करसान त्याच्यात वेगवेगळ्या पद्धतीने, अगदी वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही जसे मसाले ॲड करसान तेवढी भाजी आपली सुंदर होती आणि खरंच हॉटेलसारखीच होणार, काहीच फरक नाही. इथे बघा 1 चमचा मी जिरीसुद्धा टाकलेली आहे. आता ही जिरीसुद्धा मी खालवर वर करून घेणार आहे, परतून घेणार आहे. त्याच्यानंतर हे संपूर्ण साहित्य टाकणार आहे. आता बघा हे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे मैत्रिणी. अगदी चांगल्या पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचं आहे, पाहू शकता तुम्ही हे. त्याच्यानंतर आपल्याला जी कोथिंबीर राहिली ना तीसुद्धा टाकणार आहे पहा, तोडून अशी. काडक्या वगैरे सगळं टाकून द्यायचं, कारण की कोथिंबीरीच्या काड्यांमध्ये अगदी भरपूर असं म्हणतात ना जीवनसत्व असतं आणि खूप पौष्टिक अशा ह्या कोथिंबीरीच्या काड्या असतात. चला आता संपूर्ण वाटण आपलं तर परतून झालं आहे. चला काढून घेऊया मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. आणि कसं आहे, वाटण साधारण परतलं तरी वाटणाला खूप छान मैत्रिणी चव लागते आपल्या. त्याच्यामुळं कधीही वाटण परतून घ्यायचं. हे बघा आता इथं टाकली मी जिरी, टॅमॅटो टाकला आहे पूर्ण एक चिरून. अगदी छान पद्धतीने चांगलं कडक तेल तापल्यामुळं टॅमॅटोला अगदी छान अशी फोडणी बसलेली आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. हे बघा मस्त टॅमॅटो अगदी सॉफ्ट आपल्याला झालेला आहे आपला. आता त्याच्यानंतर आपल्याला काय टाकायचं आहे, आपल्याला टाकायचे बेसिक मसाले. जे आपल्या घरात मसाले असतात ना तेच आपल्याला टाकायचे बरं का. कांदा, लसूण, मटण मसाला, बेडकी मिरची पावडर, धना पावडर मी नाही टाकली, कारण की आधी आपण ओले धाणे भरपूर असे वाटून घातलेले आहेत त्याला. हळद, म्हणजे असे बेसिक मसाले, जास्त बी नाही. आणि आता वाटण टाकायचे आपल्याला. वाटण अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचे पाहे मस्तपैकी मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. चांगल्या पद्धतीने मी वाटण परतून घेणार आहे हे. जेवढं तुम्ही वाटण परतसान तेवढी भाजी तुमची अप्रतिम होणार आहे. इथं थोडं पाणी टाकून सुद्धा हो का, आता थोडं पाणी टाकून आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे. जास्तच वर उडतं आहे, त्याच्यामुळे मी जरा झाकण ठेवणार आहे त्याच्यावर. तुम्ही पाहू शकता मैत्रिणी. हे बघा मस्त असं वाटण तयार झालेलं आहे आपलं. मस्त अगदी कलर बी, रंग बी खूप छान येतो. चला आता हे शेवगा आणि डबल बियाचे दाणे आपण टाकून देऊया त्याच्यात. पहा शेवग्याची डबल बियाची दाण्यांची चव अशी अप्रतिम लागते. भाजी बी एवढी सुंदर होती ना मैत्रिणी, खूप छान होती. हे बघा पूर्ण मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर बी अगदी भरपूर सारी टाकलेली आहे, पाहू शकता तुम्ही. आता आपल्याला त्याच्यात किती हवं, आपल्याला भाजी किती करायची, मी करणार आहे 7-8 माणसांपुरती भाजी. हे बघा, कारण की शेतात माणसं असल्यामुळं भाजी जास्त करायची. इथं आता कुकरच्या आपण 4 शिट्ट्या करून घेऊया मैत्रिणी. हे बघा मस्तपैकी कुकर थंड झाला आहे. पहा रंग बी काय सुंदर आला आहे भाजीला आपल्या, पाहू शकता मैत्रिणी. पहा काय कलर आला आहे भाजीला. अप्रतिम अशी भाजी झाली मैत्रिणी. आवडली तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. कोणी नवीन असेल त्यांनीही करा. आणि आजची रेसिपी तुम्हाला ही कशी वाटली हेही मला सांगा मैत्रिणी. आणि हा सिक्रेट मसाला वापरलेला हेही सांगा, की आजचा सिक्रेट मसाल्याने खरंच खूप भाजी अप्रतिम होती. पहा मस्त ग्रेव्हीदार भाजी झाली. चला मग उद्या भेटूया, बाय.